आई मला ऐक ना, पहिले दसरा आहे, मग नवरात्री आहे, मग दिवाळी आहे का? यस, आली दिवाळी माझ्या घरी. दिवाळी आली, दिवाळी आली, दिवाळी. किती काम आहे, किती काम आहे आईला बाई. काय प्रकार, निक्की सारे काही नसतं. काय प्रकार, कोणीच मदत करू लागत नाही. निक्की अडी. हॅलो, गुड आफ्टरनून. कसे आहात सगळे? मी पण आहे मजेत. तर आज आहे रविवार आणि आज दसऱ्याचं आवरायला मी काढले, पण तसं माझं 3-4 दिवस झाले चालूच आहे. वरचा हॉल, बेड, वरचं सगळं आवरून झालंय, वरचा फ्लोअर. आता आज खालचा घेणार आहे. रात्री खालचा बेड घेतला एक, आणि हॉल आणि किचन राहिले मेन. तर दसरा आता आलाय, जवळ आलाय. तारीख नाही लक्षात माझ्या. तर आज आवरणार आहे किचन आणि हॉल, आणि बरचसं काही म्हणायला तेवढं आहे, पण बरचसं बारीक सारीक निघतं. खूप सारं काम आहे, आणि माऊ पण मला मदत करू लागणार आहे. छोट्या छोट्या कामाला माऊ मला मदत करते. तर आता लागणार आहे कामाला. सकाळी उठायला उशीर झाला आज. काल संध्याकाळी लवकर झोपले होते, तरी पण आज सकाळी जरा संडे असल्यामुळे रिलॅक्स होतं, म्हणून मी माऊ उठली होती लवकर, आणि माऊ मला उठवत होती. तर थोडंसं सकाळीच उठायला उशीर झाल्यामुळे कामाला पण आज उशीर झालाय, आणि घरात भयानक राडा आहे. कारण मी आवरलंच नाहीये, कारण मला झटकाझटकी करायची आहे मशीनने, आणि सगळं आज सफाई करायची, खिडक्या साफ करायच्या झाल्यात. किचन आणि हॉलचीच राहिली आहे फक्त. माऊचा कॅक्टस आहे हा. तर वरचे बाथरूम प्रॉपर क्लीन झालेत, फक्त खालचं राहिले. आणि तुम्ही म्हणाल की सगळं स्वतःच करतेस का? तर हो, दसऱ्याचं मी सगळं स्वतः करते, कारण मला माझ्या हाताने एकदा प्रॉपर क्लिनिंग झालं तर खूप छान वाटतं. बायकांना कसं होतं, प्रत्येक गोष्टीला त्यांच्या मागे पाळण्यापेक्षा आणि त्यांना प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्यापेक्षा कधी कधी असं वाटतं की ती गोष्ट आपण केलेली चांगली. तर म्हणून मी एरवी का असतंच, पण दसऱ्याचं जे काही क्लिनिंग असतं ते स्वतः करते. थोडा वेळ लागला तरी चालेल. ह्यावेळेस मी जास्त लोड घेतला नाही, एक सेक्शन घेतला. वरचा टॉवर, वरच्या रूम्स अशा थोड्या घेतल्या, आणि इतकं प्रॉपर क्लीन केलंय की दरवेळेस काय व्हायचं, वरची स्वच्छता व्हायची, पण जे ड्रॉवर्स असतात किंवा जे काही मुलींनी ठेवलेले त्यांचे जे कबर्ड्स आहेत आतमध्ये, त्यांची पुस्तकं, सगळं काही मी सॉर्टिंग केलंय ह्यावेळेस. ड्रॉवर सुद्धा एक ना एक जो वेस्टेज कागद होते कोंबलेले पोरींचे, ते सगळे बाहेर काढले, आणि कपाट आवरले. मेन म्हणजे त्यांचे कपाट असे झाले होते. माझं तर व्यवस्थित असतं, पण दिव्याचं धर ठेव. दुर्वाचा काही संबंध नाही, दुर्वाला मीच देते सगळं काढून, तू काय थोडीच हाताने ओढतेस. तर दिव्याचं कपाट सगळं म्हणजे एक दिवस तर त्याचं कपाटच आवरत होते मी, आणि असं पूर्ण प्रॉपर, एकदम प्रॉपर क्लीन केलं सगळं. असं काहीच ठेवलं नाही की तिथं आडगळीचं सामान आहे म्हणून. आणि आता मला करायचे आहे खालचं आवरावरी. हा, वरच्या कपाटामध्ये माऊचे सगळे फंक्शनल ड्रेस आहेत, आणि खालच्या वॉर्डरोब मध्ये माऊचे रोजचे रुटीनचे ड्रेस आहेत, हो की नाही. आणि माऊला आता ह्या बर्थडेला खूप सारे ड्रेस आलेत. आत्यानी घेतलाय, काकूनी घेतलाय, दोन्ही आज्यांनी घेतलाय, आईनी घेतलाय, आणि गिफ्ट ड्रेस नाही घेतला का मी आत्यासोबत? घागरा आत्यानी घेतला, आणि दुसरा फ्रॉक तुम्ही घेतला. तर चला आता करूया, लागूया साफसफाईला. किचन राहिलंय, काढणार आहे आता थोडं. आणि काल ही रूम घेतली, म्हणजे पूर्ण
भिंती पण आहेत ना अशा पुसून घेतल्यात. मी मागच्या वेळेस पण तो मॉप शेअर केला होता तुमच्यासोबत. तर त्या मॉपने मी भिंती पण घेतल्यात, सगळ्यात प्रॉपर क्लीन करून पुसून घेतल्यात. तर आता लागते कामाला. चला करा मग. फॅन नेहमी सुरू असतात मग ते एवढं धुळकस केलं त्याच्यावर. मग काय करू? चल. खूप खराब झालं ना ते, म्हणून कापड होते. खूप म्हणजे खूप खराब झाले. फॅन साफ करायचं काम सरच करत असतात, पण सरांना यावेळेस जरा दुसरा वर्कलोड आहे त्याच्यामुळं मी करते यावेळेस. करू. आज शूटिंगचं सगळं काम माऊकडे आहे आणि माऊ मस्त शूटिंग करू राहिली आहे माझी. तिला कंटाळाही येत नाही, एखाद्या वेळेस येतो, पण मला ती छान मदत करते. झाडी माझी माऊ शूटिंग करते बरं का. हे पहा आरशामध्ये. खूप छान शूटिंग करते माझी माऊ, खूप मदत करते मला, माहितीये का. आता मला घ्यायची भिंत पुसून. येऊ का? मी येऊ? तू कुठे येतेस? बस करू. आई माझे हात करते. काय चाललंय? गाणे चाललंय. हा जो मॉप आहे तो खूप माझ्या मैत्रिणींना आवडला. सगळ्यांनी मला त्याची लिंक विचारली होती. तर खूप छान भिंती क्लीन निघतात त्याने. ॲक्च्युली मी तो फरशीसाठीच घेतलेला होता, पण फरशी काय त्यांनी व्यवस्थित निघेना. आणि मग एक दिवशी सहज मी म्हटलं चला भिंती तरी साफ करून पाहूयात. तर तो खरोखर वॉलसाठीच प्रिपेअर केलेला आहे असं वाटतंय, कारण खूप सुंदर असे भिंती त्याने क्लिअर होतात, छोटे मोठे डाग निघतात आणि 360 डिग्री सेल्सिअसमध्ये तो फिरतो. तर खरं तर दसरा आणि दिवाळी फार काही दिवस राहत नाहीत, मध्ये 15-20 दिवसाचा गॅप राहतो आणि लगेच दसरा संपला नाही तर दिवाळीची चाहूल लागते. दिवाळीला वेगळं काही आवरत बसण्याची गरज नाही पडत जर दसरा आपण जर काढला व्यवस्थित. तर मी तर नाही काढत दिवाळीला डबल सगळं काही, फक्त वरच्यावर डस्टिंग चालू असते, पण प्रॉपर सगळं दसऱ्याच्या वेळेसच काढून घ्यायचं. आणि एकाच दिवशी मी ह्यावेळेस लोड नाही घेतलेला. मी सगळं आहे ना ह्यावेळेस 15 दिवसापासून लागलेली होती, थोडं थोडं करत, पण प्रॉपर क्लीन केलं सगळं. तर वॉल डेकोर, शोचे जेवढ्या काही वस्तू, फ्रेम जे काही असेल सगळं मी ह्यावेळेस धुवून काढून पुसून व्यवस्थित मग लावलं. फक्त पुसूनच घेतलं, नाही तर धुवून काढलं ह्यावेळेस. आणि असं थोडं थोडं करत गेले. एकाच दिवशी सगळा लोड नाही घेतला, कारण एकाच दिवशी जर लोड घेतला ना आजारी पडण्याचं काम आहे, सोपं नाही. धुणं वेगळं, भांडी वेगळी, बायकांचं धुण्या भांड्यातच सगळं जातं. तर धुणं भांडे पण मी थोडं थोडं करत मावशीला टाकलेलं होतं ते.
आता मावचं चाललंय जेवण. हो छान आहे. काढलं आता हे. चला हे पण धुवून काढूयात, म्हणजे माझ्या भिंती पुसून होईपर्यंत हे सुकून जाईल. आई पॉट दोन्ही खूप सुंदर आहे. थँक्यू. आवडतात तुला? ते पॉट आवडले मला. पॉट नाही पॉट. हे दोन गुलाबी. आई तू तयारी करते दसऱ्याची? आज दसरा केव्हा आहे? दसऱ्याचीच तयारी नाही. दसऱ्यालाच आपण सगळं तू म्हणली होती ना, तू आता व्हिडिओ म्हणली होती ना, आता आम्ही दसऱ्याची तयारी करतोय. मऊ छोटे काम करते. हो मी करून घेते तिच्यासोबत. हो माझी माऊ मला किती हेल्प करते. माऊ हेल्प करते ना माझी मला. खूप हेल्प करते माऊ. तावडी नाही करत. अभ्यास करते फक्त. मी तर थोडी साडच देते. हो ना, माझं बाळ अभ्यास पण करतं आणि आईला हेल्प पण करतं. मदत कर हेल्प. थोड्या आळसात असत. हो मग थोडा आळस येतच असतो ना. बाळ आहे ना छोट. आई ते ड्रेस आहे ना तिने घेतलेला तो. तू घेतलाय तो शर्ट ते ड्रेस त्याच्यावर जॅकेट ते मी घालणार आहे. 2 शेंडे घालते. निळा बनवायचे. त्याच्यावर लेगिन पण चालते. निळाच चालतं. सगळं चालतं. बस करू नको करते ना. स्टूल खालीच आहे का बाळा? आता मी कशी चढते? चढू का? हा खाली पडली तर ते फुटल्यावर मग खाली पडशी ना. काढते ना धुवायला. बघ ना याला धूळ बसली. मला थोडं वाटत होतं याचा उपयोग नाही, पण एवढं नाही वाटत. स्टूल आणावं लागणार आहे. क्या हो गया? आता हे धुवून काढू आपण. बस आता झालं तुझं. हे सगळं क्लीन करायचं. आता बादलीत धुवून काढणार आहे. चल चलो चलो चले घर चले. तयारी करे सब कुछ करे. बरोबर ना? यस. चला खेचो चले खेचो खेचो. आई तर कधी चला हम दसऱ्याला एवढं काही नसतं. दसऱ्याला साफसफाई करतात सगळे लोक. आपण नाही का? आपण पण करतो ना. व्हेरी गुड. किती क्लीन निघलं. वा वा. ग्रीन अँड क्लीन. आता क्लीन करून घेणार आहे टॉवर. आता मला वाटतं स्टूल घ्यावा वरती मावं आहे की नाही. यार किती काम आहे. किती काम आहे आईला बाई. काय प्रकार. निक्की सारखायचं नसतं. काय निक्की प्रकार. कोणीच मदत करू लागत नाही. निक्की येडी आहे. येड्या मुलींचं ऐकायचं नसतं.
प्रकार माऊ हा? बोल बरं एकदा. काय तुला येतो प्रकार? ना नेकाचा डायलॉग, बोल ना. बाई काय प्रकार झालं? नाही ग, तू किती छान बोलतो, असं काय बोलतेस? गंमत असलं मी बोलत असते. तू गंमतच आहे ना आता. आत मी बोर झाले. अरे का बोर झाली? मी काम करते तरी बोर नाही झाले, तू का बोर झाली? हातात धरून धरून. अरे स्टँड घेऊ का मी माझं? नको. घेते ना. नको तुला बोर होतोय. नाही, हात गळतोय म्हणले. हो ना, शूटिंग करून करून बाळाचा हात गळायला लागलाय. किती नाही म्हणलं ना, किती धुळे आणि सगळं पॅक. इथं काय बाहेरून खिडकी पण उघडी नसते, काही नसते, तरी पण धुळे. आई दिवाळी केव्हा येईल? दिवाळी आता खूप जवळ आली. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर? ऑक्टोबर नसतं, ऑक्टोबर. ऑक्टोबर. हा, नोव्हेंबर. ऑक्टोबर एंडिंगला दिवाळी मग ह्यावेळेस. ऑक्टोबर एंडिंग. आता नोव्हेंबर मध्ये नाही, ऑक्टोबर मध्येच दिवाळी ह्यावेळेस. कस काय आता? लवकर आली ह्यावेळेस. नाही आई. हाय नाही, काय नाही. हाय हँग हँग. आई हो, पण ऐक ना, बोल ना. पहिले दसरा आहे, मग नवरात्री आहे, मग दिवाळी आहे का? येस, आली दिवाळी माझ्या घरी. दिवाळी आली, दिवाळी आली, दिवाळी. माझं फेवरेट गाणं. आली दिवाळी माझ्या घरी. आई दिवाळीला हे पण करावं लागतं. माझ्या मम्मीने हे खायला केलं, ते खायला केलं. हो, दिवाळीला तेंतुंग कॅंकुंग, ते फराळाचं चिवडा, चिवडा. काय काय करतो दिवाळीला आपण, सांग. लाडू, चिवडा, हा, आणखी आपण जिलेबी. जिलेबी नसते ग. नाही नाही. लाडू, चिवडा, अजून सांग, आठव. करंजा, शंकरपाळे, अनारसे, माऊ. मला तर असं वाटतं आता मी चढू शकते बरं का. आय कॅन क्लाइम्बिंग ऑन द विंडो. ओके ओके. माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींनी मला विचारलं की तू दसऱ्याच्या वेळेस बाई कामाला लावत नाही का? तर खरं सांगायचं तर इकडे बाईंचा फार प्रॉब्लेम आहे बरं का. रोजच्या कामालाच बाई मिळते आणि असं काही स्पेशली काही काढायचं म्हटलं तर पहिली एक आमची बाई होती 20 वर्षापासून, पण नंतर त्या खूप आजारी पडल्या, त्याच्यामुळे त्यांना काम जमत नाही. आणि ज्या काही आता रोजच्या रेग्युलर आहेत कामवाल्या, तर त्यांना त्यांचं रोजचेच कामं असतात आणि स्पेशली आपल्यासाठी एक दिवस द्यायला त्यांना होत नाही. तर आणि मलाही दसऱ्याची कामं असं एका दिवसात करायला आवडत नाही, कारण ना थोडंसं निवांतपणे जर केलं तर व्यवस्थित स्वच्छ होतं असं माझं म्हणणं आहे. कारण काय होतं, प्रत्येक प्रत्येक रूममधले वॉर्डरोब, खिडक्या, असं सगळं काही एकाच दिवसात करणं शक्य नसतं बरं का. आणि जरी केलं तर मग ते मला नाही आवडत, कारण ते खूप घाई गडबडीत होतं, व्यवस्थित होत नाही. तर मग मी काय केलं यावेळेस, म्हणजे दरवेळेसही असंच असतं माझं, म्हणजे एक रूम घेतली आणि प्रॉपर ती क्लीन करून घेतली. आम्हाला दे. अरे काय होतंय आज?
ची 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 ची. हा मला ना खिडक्या साफ करायला सगळ्यात कठीण काम वाटतं आणि कंटाळा येतो. पण वरचेवर मी करत राहते त्यामुळे फार काही घाण नाही होत बरं का. पण साफ करणं फार कठीण वाटतं मला. कारण काय आतून पूर्ण बाहेरून पण काच स्वच्छ झाली पाहिजे, आतून पण झाली पाहिजे, अँगल व्यवस्थित पुसले गेले पाहिजेत. आणि जे मेन म्हणजे ना ह्या स्लायडिंगच्या खिडक्यांचा प्रॉब्लेम असा होतो त्या खाचांमध्ये खाली जे काही बसलेलं असतं ना धूळ इतकी पॅक बसलेली असते तर ती अशी एवढ्या मोठ्या व्हॅक्यूम क्लिनरच्या प्रेशरने सुद्धा निघत नाही. तर मी ती अगोदर माझ्याकडे एक कॉर्नरचा ब्रश आहे का तुम्हाला मी दाखवलेला पण होता. तर त्या ब्रशने मी थोडंसं ते खालची जी धूळ आहे स्लायडिंगच्या तर ती थोडीशी सैल करते असं घासून. किंवा मग आपली कुल्फीची काडी वगैरे जर असेल तर त्याने ते थोडंसं असं घासून अगोदर सैल करते आणि मग ती माती प्रेशरच्या साह्याने व्हॅक्यूम क्लिनरने साफ करते. पण खिडकी साफ करणं मला खूप कठीण वाटतं. पण पर्याय नाही. आणि सारखं वरच्यावर साफ करत राहिल्यामुळे फार काही घाण होत नाही बरं का. आणि ही खिडकी पहा माझी किती मोठी खिडकी आहे. मी पूर्ण उभी राहते, माझ्या उंचीपेक्षा जास्त मोठी आहे ती. आणि खूप असा सूर्यप्रकाश ह्या खिडकीमधून येत राहतो घरामध्ये. एकच खिडकी आहे हॉलला आणि प्रचंड मोठी आहे ती. तर मी काय त्याचं फारसं उघडण्याचा मला खिडकी ओपन करावीच लागत नाही. फक्त पडदे सारवले तरी बास होतं कारण उजेड आला तरी खूप होतं. हवेची गरज राहत नाही खिडकीतून येण्यासाठी अशी. त्याच्यामुळे खिडकी मी जास्त ओपन करत नाही. पण धूळ जी यायची ती येतच राहते कारण धूळ कसं आहे घरात तुम्ही कितीही पॅक ठेवा धूळ येणार म्हणजे येणार. तर पहिले आता मला जवळपास एक एक खिडकी एक एक 2-2 तास गेली आहे साफ करायला. व्हिडिओमध्ये एवढं दाखवणं शक्य होत नाही पण खूप वेळ खाऊ काम आहे. म्हणून तर मी ह्या कामासाठी बाया नाही लावत कारण मला माझंच आवडतं. इतकं कुणी बारीक मला नाही वाटत की आपल्यासारखं बाहेरच्या व्यक्ती करू शकतील. नाईलाज असतो पहा, सगळ्या गोष्टी सांभाळून करणं शक्य नसतं. बाया लावाव्याच लागतात. रोजच्या कामाला माझ्या घरी आहे सगळ्या कामासाठी. पण मग जे काही आपल्याला क्लिनिंग करायचं असतं हे खूप दिवसातून एकदा तर ते मला असं वाटतं होत आहे तोपर्यंत तरी आपण आपल्या हाताने करावं. ज्यावेळेस शक्य होणार नाही त्यावेळेस तर करून घ्यावंच लागणार आहे. तर सध्या आहे एनर्जी, सुट्ट्या पण लागून आहेत तर मी माझ्या हाताने व्यवस्थित. आणि मला समाधान खूप लागतं स्वतः केल्याचं, इतकं समाधान लागतं ना. आणि ज्यावेळेस होणार नाही त्यावेळेस मग ते समाधान वगैरे ह्या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवाव्या लागतात. पण आहे होत आहे तोपर्यंत करत राहायचं. थोडंसं पॉझिटिव्हिटी पण येते आपल्याला, आपल्या घराविषयी आपुलकी पण वाटते आणि समाधान पण वाटते. तर आता मी अगोदर करते ही खिडकी साफ आणि नंतर आता उरलेलं काम करणार आहे.
आता खिडकी पूर्ण पुसून घेणार आहे ओल्या कापडाने आणि झटकून झाली परत एकदा झटकून घेणार आहे. आणि भिंती पुसायच्या राहिल्यात. भिंती पुसायला खूप वेळ लागतो. छोटे छोटे डाग असतात, थोडेसे रगडून काढावे लागतात. आणि काळं अक्षरशः काळं पाणी सुद्धा निघतं. एवढं क्लीन घर दिसतंय. असं वाटत असेल तुम्हाला की सफाई करायची काय गरज आहे किंवा ऑलरेडी छान दिसतंय, पण तसं काही नसतं. जेवढं करावं तेवढं कमी असतं. भिंतीच्या सुद्धा आहेत ना, ज्यावेळेस आपण पुसून घेतो त्यावेळेस भिंतीचं अक्षरशः असं थोडंसं काळं काळं पाणी खाली येतं. आणि इतकं पुसल्यानंतर इतकं क्लीन दिसतं ना घर. आपल्यालाच जाणवतं की पहिला फरक आणि नंतर साफ केल्यानंतरचा फरक. तर आता घेते सगळं क्लीन करून, तोपर्यंत थोडा वेळ व्हिडिओ करते स्टॉप. पण सगळं घर ज्यावेळेस आवरलं जातं त्यावेळेसचा आनंद काही औरच असतो आणि तो न सांगण्यासारखा आहे. भिंती सगळ्या पुसून झाल्याच्या नंतर मग वॉल डेकोर लावायला घेतले मी. तर आता लावत आहे वॉल डेकोर आणि व्यवस्थित सगळे पुसून पण घेतलेत, कारण पाण्याचे डाग पण बऱ्याच वेळेस राहतात वस्तूंवर. जरी आपण धुवून काढल्या तरी नंतर त्यांना पुसून घेणं गरजेचं असतं. आणि जे काही आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत ते सुद्धा सगळे मी पाण्यातून काढलेत. त्यावर दिसत नसली तरी खूप धूळ असते आणि बरंचसं म्हणण्यापेक्षा सगळंच मी आज पाण्यातून काढून टाकलं आहे आणि पुसून घेतलं आहे. तर हे वॉल डेकोर लावायला मला नेहमीच जड जातं बरं का. ह्या साईडचं थोडंसं आहे ना लक्षातच येत नाही आणि त्याचं ना मला थोडंसं जजमेंट येत नाही आणि खूप वेळ खातं. सोफे जर लेदरचे असतील तर तो भाग आपल्याला घासून घेता येतो. आणि माझा जो खालची जी आहे साईड व्हाईट तर ती लेदरची आहे. त्याच्यामुळे मी अधूनमधून त्याला घासणीने घासून घेत असते प्लॅस्टिकच्या. तर खूप असं व्हाईट, इतकं व्हाईट दिसतं ना ते. सुरुवातीला असं वाटतं, मलाही वाटलं होतं की किंचित पुसून घ्यावं फक्त, काय घाण नाही आहे. पण थोडीशी घासणी फिरवून पाहिली तर ते खूपच क्लीन वाटायला लागलं. मग कुठं राहत आहे. पूर्ण सोफा मी घासून घेतला व्यवस्थित. आणि घासताना पण स्क्रॅच पडणार नाही त्याची काळजी घेणं गरजेचं आहे आपण. नाहीतर एक काम करायला गेलं तर दुसरं काम वाढून बसतं. तर मी स्क्रॅच कुठेही पडून देत नाही, तसं व्यवस्थितच घेते. आणि आता सोफा कवर वगैरे टाकून घेते, कारण धूळ बसली होती पहिले, काढून टाकलेत. हॅलो, गुड इव्हिनिंग. तर झालेली सगळी साफसफाई आणि साफसफाईचा शॉर्ट्स पण मी टाकलेला होता पहा. तर आता फक्त राहिले किचन. आणि त्या दिवशी जवळपास 15 दिवस झाले माझं काम चालू आहे थोडं थोडं. जो वरचा फ्लोअर आहे तर वरचा फ्लोअर अगोदर घेतला, टॉवरपासून सुरुवात केली आणि थोडं थोडं करत. आणि ह्यावेळेस इतकं प्रॉपर सगळं केलं आहे, म्हणजे जे ड्रॉवर वगैरे ह्या गोष्टी राहून जायच्या तर त्यापासून सगळं ह्यावेळेस मी क्लीन केले. ड्रॉवरमधल्या गोष्टींचं सॉर्टिंग केलं. ज्या गोष्टी अनावश्यक होत्या त्या सगळ्या काढल्या. असं एकदम आपण म्हणतो ना शांतपणे सगळं व्यवस्थित आवरलं. असं घाईघाईत नाही केलं की एकच दिवस चला वरपासून खालपर्यंत एकाच दिवशी, तसं नाही केलं. एक एक रूम घेतली आणि प्रॉपर क्लीन केली. त्या दिवशी मला माऊने पण खूप मदत केली शूटिंगसाठी. कधी रविवार होता त्या दिवशी. आणि नंतर सोमवारी सुट्टी सोमवारी नव्हती सुट्टी. आम्हाला आहेत बुधवार आणि गुरुवार सुट्टी. तर किचन थोडंसं राहिलेलं आहे. माझे ट्रॉलीज मी रोज थोड्या काढते आणि रोज थोड्या, कारण ते एवढं मोठं सामान एकाच वेळेस काढायचं आणि लावायचं, याच्यापेक्षा मी रोज थोडं काढते. तर ह्यावेळेस सगळं झालेलं आहे आणि 2 दिवस सुट्टी, तर त्यावेळेस किचन आवरून घेईल मी. आणि विशेष म्हणजे ह्यावेळेस मी सगळं माझ्या हाताने केलं आहे. नाहीतर एरवी मला सरांची मदत होत असते, फॅन वगैरे क्लीन करायला सर करतात. पण ह्यावेळेस पहिला दसरा असा आहे की सरांनी काडीचीही मदत केलेली नाही मला. त्यांना त्यांचा वर्कलोड खूप होता. तर त्यांनी मला अगोदरच सांगितलं होतं की माझी तुला कसलीच मदत होणार नाही, तुला करावं लागेल. तर मी जसं होईल तसं मी लोड नाही घेतला, पण सगळं व्यवस्थित केलं. आणि ताण होत नाही असं नाही, ताण खूप होतं. रविवारी तर संध्याकाळी इतकं प्रचंड माझं अंग दुखत होतं,
पण मग काय होतं, एकदा विसावलं ना मग काम होत नाही. म्हणून चालू मध्ये जेवढं करता येईल तेवढं मी करत असते. आणि असं फार काही घाणही नव्हती, कारण वरच्यावर आपण स्वच्छ ठेवतच असतो घर, पण काढावं तर लागतं, निमित्ताने सगळं स्वच्छ होतं. तर आज आता आहे बुधवार आणि गुरुवार सुट्टी, तर किचनची सफाई करून घेणार आहे मी. आत्ता मागे केली होती. हां, महात्मा गांधीची सुट्टी, जयंतीची. तुम्हाला आहे? मेसेज टाकतो बोलले. आणि परवाची आहे सुट्टी? मग 2 दिवस सुट्टी राहील. मग तुम्हाला बहुतेक राहील उद्या आणि परवा. मेसेज येईल तुम्हाला संध्याकाळी. डोक्याला पिन लाव ना. कुठे आहे पिन तुझी? हे बघ इथे पिन पडलं. तर असा आहे आमचा दसरा. आणि सगळ्यांचा दसरा असाच चालू आहे, जोरात चालू आहे. बायकांच्या अंगात एक दुर्गा संचारलेली असते या काळामध्ये. आणि खूप सारी ताकद आलेली असते घर साफ करायला. कुठून येते काय माहिती, पण सगळ्या मी करते असं काही वेगळं नाहीये. माझ्या सगळ्या भगिनी, माझ्या सगळ्या माता, सगळ्या काही आपलं तुटून पडलेल्या असतात अक्षरशः घरावर. स्वच्छता होते त्या निमित्ताने. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला मला कळवा. जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय बाय. तर आज आहे सुट्टी परत, आणि आज किचन काढणार आहे आवरायला. मी तुम्हाला म्हटलं किचन राहिले आवरायचं, तर किचन काढणार आहे. आणि ट्रॉलीज थोड्या थोड्या करते मी. एवढ्या ट्रॉलीज झाल्यात एका साईडच्या सगळ्या, इकडच्या फक्त आता ह्या 3 राहिल्यात. बाकीच्या इथपर्यंत सगळ्या ट्रॉलीज माझ्या साफ करून झाल्यात. आणि साफ केल्यानंतर मी खाली त्याला लगेच झुरळे होऊ नये म्हणून फर्स्ट आउट नावाची क्रीमचे डॉट्स पण ठेवते. मला बऱ्याच जणांनी ते विचारले होते. मागच्या वेळेस मी त्याचा ब्लॉग केलेला होता स्पेशली, की घरात झुरळे होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी किंवा कोणती क्रीम वापरावी. तर फर्स्ट आउट नावाची जी क्रीम आहे तर त्याने खूप चांगला रिझल्ट येतो. माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी ती वापरून पाहिली आणि त्यांना त्याचा रिझल्ट पण मिळाला. तर चला आता करते. ही खिडकीमध्ये खूप वेल वाढली आहे, खूप दाटी झाली आहे वेलीची. तर त्याची कटिंग करणार आहे अगोदर आणि नंतर खिडकी साफ करणार आहे. नंतर हे सगळं वरचे शोपीस जे आहेत ते स्वच्छ करून घेणार आहे. सगळं किचनच्या वॉल स्टाईल पुसून घेणार आहे. तर लागते आता कामाला, वेळ न घालवता. चला. खिडकीतलं सगळं वेल आता मी कापून टाकलेली आहे, काहीच ठेवलं नाही खिडकीत. प्रकाश पण खूप वाढलाय त्याच्यामुळे. आणि वरती ना असं मातीचं हे पण केलेलं होतं, गांधीन माशीचं पोळं पण होतं, ते पण काढलंय ना. आता खिडकी साफ करून घेते. चला.
आता रॅन्डम हात मारून घेतलाय, फक्त धूळ झटकली. आता प्रॉपर ब्रशने त्याने क्लीन करून घेते. आणि त्याला खूप वेळ लागणार आहे. खिडकीला सगळ्यात जास्त मला वेळ लागतो, कारण मी पूर्ण त्या फटीमध्ये जे गुंतलेलं आहे ते पूर्ण काडीने असं सैल करून मग नंतर प्रेशरने ते सगळी धूळ काढते. त्याच्यामुळे खूप वेळ जातो. तर चला आता करून घेते. तर किचनचं स्टाईलवरची सगळी पुसून झालेली आहे. खिडकी व्यवस्थित पुसून झालेली आहे. चिमणी पण मी घासून काढली आहे. सगळं क्लीन झालंय. आणि क्रॉकरी मला काढायची नव्हती, कारण मी आत्ताच मागे काढलेली होती, पण थोडीशी धूळ दिसली मला, तर मी ती पण काढायला घेतली. इकडची पूर्ण काढली आहे, स्वच्छ केलंय ते. आता इकडची काढते, एका साईडची. बऱ्यापैकी किचन आवरून झालंय. इकडचा राडा तसाच आहे, ट्रॉलीमध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे. आणि थोडी खूप पाठ गळून गेली होती माझी, म्हणून थोड्या वेळ मी पडले होते. आणि हे वरच्या सगळ्या वस्तू धुवून घेतल्यात, पुसून पण नाही, धुवून घेऊन वरती सगळं लावून ठेवलंय. आणि वरचं सगळं क्लीन पण झालंय. थोडंसं काम राहिलंय तर करते. खूप सारा राडा पडलाय घरामध्ये. हे कुठं काही पण ठेवून दिलंय. आणि कुकी, हॅलो कुकी. कुकी, हे माझं बाळ, हे माझं छोटं छोटं बाळ, हे छोटा छोटा बाला. हाय कर कुकी, हाय हाय कर, चल हाय हाय हाय. शाळेतून आल्यावर माझ्या बाळाला खूप आनंद होतो. उड्या मारत असते. काल तर तिने माझी पप्पी घेतली, काय सांगू. गाडीचा आवाज जरी आला ना तरी ती ओळखते आणि खूप खुश होते शाळेतून आल्यावर. वैयक्तिक मी आल्यावर तरी, सरांचं नाही माहिती मला, पण खूप उड्या मारते ती. सरांवर तेवढंच प्रेम आहे तिचं, पण मी आल्यावर तिला विशेष आनंद होतो. तर चला राहिलेलं काम आवरून घेते. तर ही आहे माझी नवीन किचन मॅट आणि खूप छान आहे. मी खूप दिवस झाले घेतलेली, पण टाकण्यासाठी राहिलेली होती. मी दुसरीच वापरत होते रेग्युलरची. आज टाकली, हे सगळं आवरले, तर म्हटलं चला नवीन मॅट टाकूयात. आणि खूप छान दिसते, 3D वाटते एकदम, माहिती आहे का. असं अचानक जर पाहिलं तर असं वाटतं खरंच काहीतरी सांडलेत की काय मसाले. तर खूप सुंदर 3D इफेक्ट आहे. आज खूप सारं काम केलं आहे किचनचं. अगदी क्रॉकरी युनिटसुद्धा सगळे काढले होते, साफ केले, पुसले. आणि संध्याकाळी असं काहीसं माझं घर दिसत होतं. दिव्या पण मला म्हटले, आई तू खूप आज थकली आहेस, आज खूप काम केलेस तू. पण पहा, संध्याकाळी मला खूप समाधान वाटलं. खूप छान दिसत होतं सगळं, क्लीन स्वच्छ मस्त.